हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थंबनेल आणि टायटलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ आहे 2026मधला फर्स्ट व्हिडिओ आणि आपण बनवत आहोत विजन बोर्ड. आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30. मी दाखवते. आज आहे 8 जानेवारी. माहिती आहे थोडं लेट झालं आहे विजन बोर्ड बनवायला, पण काही हरकत नाही. कधी न करण्यापेक्षा करणं इम्पॉर्टंट आहे. कारण लास्ट इयरसुद्धा मी ठरवलं होतं की मी विजन बोर्डच्या रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे, पण मी विसरून गेले आणि राहून गेलं गडबडीत. तर ह्यावर्षी मी खूप असं ठरवलं की जाऊ दे, किती पण लेट होऊ दे, मी हा व्हिडिओ बनवणारच आहे. तर चला जास्त बडबड नको करायला, आपण व्हिडिओ चालू करूया लगेच. तर विजन बोर्ड ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग गोष्ट आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते की जसं असतं ना की आपण लहानपणी करायचो की मी ह्या वर्षी हे रेझोल्यूशन आहे, पॉईंट्स लिहून काढायचो की ह्या वर्षात मी हे करणार ते करणार. तर हेच फक्त एक पिक्चर फॉर्मॅटमध्ये एका बोर्डवरती फोटोज सगळे कोलॅज करायचे आणि त्यांना सारखं सारखं बघत राहायचं आणि मॅनिफेस्ट केल्यासारखं वर्षभर ती गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. ह्याला म्हणतात विजन बोर्ड. आणि माझ्यासाठी हे किती वर्क झालं आहे आणि किती नाही हे तुम्ही ठरवा. कारण आपण चालू करूया 2025च्या विजन बोर्डपासून. मी ह्या त्या बोर्डमध्ये टाकलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव्ह केल्या त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया आणि कसं कसं मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ते किती झालं आहे आणि किती नाही हे आपण आधी ट्राय करूया. आणि मग ह्या वर्षी मी कुठला विजन बोर्ड बनवला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर मी ना जे जे फोटोज आणि कोलॅजमध्ये त्या विजन बोर्डमध्ये यूज केले होते 2025च्या, ते इकडे एक एक टाकेल. आणि माझा हा विजन बोर्ड आधी कसा दिसतो तो बघून घ्या. तर मी 2 प्रकारचे विजन बोर्ड बनवले होते. पहिला एक मी लॅपटॉपसाठी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोनसाठी. तर माझी एक चूक झाली होती गेल्या वर्षी, ती मी ह्यावर्षी बिलकुल करणार नाही आहे. ती म्हणजे मी खूप जास्त फोटोज टाकले होते आणि मी खूप जास्त ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवले होते की मी हे पण करणार, मी ते पण करणार, ते पण करणार. आणि हीच गोष्ट मी 2025मध्ये शिकली आहे की खूप ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवून उपयोग नाही. लिमिटेड एक 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 जेवढं आहे तेवढं हळूहळू पूर्ण करायचा प्रयत्न करावा. तर ही पहिली गोष्ट आपण शिकलो आपल्या विजन बोर्डमधनं. तर मी पहिलं दाखवते की काय काय केलं आहे. तर माझ्या ह्या विजन बोर्डमध्ये, इथे माझा लॅपटॉप आहे त्याच्यामुळे मी खाली बघते. तर माझ्या ह्या विजन बोर्डमध्ये मी ना वैष्णोदेवी, अमरनाथ, केदारनाथ, उज्जैन, अयोध्या असं सगळं ठेवलं होतं. एक रेल्वेचा फोटोही ठेवला होता. आणि मी हे करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केला होता. आम्ही आमची काश्मीरची ट्रिप केली होती फायनल. आणि तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओज बघितले असेल तर त्यातसुद्धा मी सांगितलं होतं. तर आम्ही बऱ्याच महिन्यांपासून त्या ट्रिपसाठी सेविंग्स करत होतो सगळे. आणि आमची फॅमिली ट्रिप काश्मीरसाठी झाली होती, ठरली होती ती, जिथे आम्ही वैष्णोदेवी वगैरे हे सगळं कवर करणार होतो. हां, अमरनाथ, केदारनाथ नव्हतं होणार त्यात, पण नक्कीच ह्याच्यानंतर काय सांगावं झालं असतं. तर वर्षाच्या सुरुवातीला मी खूप जोशात 1 जानेवारीला जाऊन पहिल्याच दिवशी एक मस्त फॅन्सी सूटकेस विकत घेतली होती, पिंक कलरची अशी. आणि ठरवलं होतं की ह्यावर्षी खूप जास्त ट्रॅव्हल करायचं. आणि काश्मीरची ट्रिप आम्ही मिड इयरमध्ये अशी प्लॅन केली होती, मार्च एप्रिलच्या आसपास, आठवत नाही मला. सगळं सेट होतं, पूर्णपणे आम्ही तयार होतो ट्रिपला जाण्यासाठी. जानेवारी टू मार्च एप्रिल आम्ही एक्सायटेड होतो की आता ट्रिपला जायचं आहे. आणि ट्रिपला जायचे 1 वीक आधी ट्रिप कॅन्सल झाली, कारण तिकडे पहलगाम अटॅक झाला होता आणि सगळे टुरिस्ट स्पॉट बंद केले होते. त्याच्यामुळे पूर्णपणे टूर आमची कॅन्सल झाली होती. हे खूप सॅड होतं 2025मधलं हे असं सगळं होणं. आपल्याला तर एवढं फील होतं, ऑब्व्हियसली ज्यांच्या फॅमिलीजबरोबर झालं तर ते तर आणखीनच वाईट झालं. जे व्हायचं ते नाही व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली. पण ह्या कारणामुळे ह्या गोष्टी पूर्ण होऊ नाही शकल्या. तर काहीच हरकत नाही. यातून एक पॉझिटिव्ह मेसेज असा आहे की मे बी तिकडे जाण्याचं टळलं, त्याच्यामुळे जे काही होणार होतं ते झालं नाही आमच्याबरोबर. तर देव जेव्हा बोलवेल त्यावेळेस आपण नक्कीच जाऊया. पण ह्याच्यात विजन बोर्डमध्ये आणखी एक फोटो आहे, तो म्हणजे तिरुपती बालाजीचा. आणि तो आमचा खूप छान पद्धतीने पूर्ण झालं. तर असं झालं की वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही तिरुपती बालाजीच्या ट्रिपला गेलो होतो आणि ती ट्रिप खूप सुंदर पद्धतीने आमची पूर्ण झाली. आणि त्याचे 2 का 3 व्लॉग्स पण आहेत, मी त्या व्लॉगची लिंक शेवट टाकेल. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. खूप मजा आली आणि वर्षाची सुरुवात इतकी सुंदर झाली होती. आत्तासुद्धा इथे माझ्या रूममध्ये मी ते तिरुपती
बालाजीचं लावलं आहे, तर रोज सकाळी उठले की आधी त्याच्याकडे बघणं होतं. खूप मस्त वाटतं आणि ती ट्रिप आठवली की एकदम बेस्ट फिलिंग येते, पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खूप पॉझिटिव्ह नोटवरती आमचं वर्ष चालू झालं होतं. तर विजन बोर्डमधली ही गोष्ट माझी पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये विजन बोर्डमध्ये मी एक रेड कलरचं एक रेल्वेचं एक रँडम असाच फोटो लावला होता. तर असं झालं की तशी सेम दिसणारी ट्रेन होती आम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी. त्या 2 तर गोष्टी खूप छान पद्धतीने पूर्ण झाल्या. दुसरं आहे की खूप सारे पॅकेजेसचा मी पार्सल पॅकेजेसचा मी तिथे फोटो लावला होता. आता मी तो का लावला होता आणि कुठल्या इंटेन्शननी लावला होता हे तर मला आठवत नाही, की मी खूप सारी शॉपिंग करणार की काय असं मला आठवत नाही. पण तसे सिमिलर दिसणारे पॅकेजेस माझ्यापर्यंत ऑटोमॅटिकली इयर एंड होता होता यायला लागले. ते म्हणजे PR पॅकेजेस आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट होती. मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं. ही बेस्ट गोष्ट मला 2025नी दिलेली, की माझे कोलॅबोरेशन्स यायला लागले. मी लोकांशी कनेक्ट करायला लागले. Instagramवर फॉलोअर्स वाढायला लागले. जिथे 200-300 वरती बऱ्याच महिन्यांपासून गोष्टी अडकून राहिल्या होत्या फॉलोअर्सचे, ते इयर एंड होता होता 1000 पुढे गेल्या होत्या. म्हणजे 1500-600 पर्यंत होत्या डिसेंबर 31 पर्यंत आणि ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. आणि त्याच्यापेक्षा मेजर आणि मोठी गोष्ट म्हणजे की मला ॲक्च्युली लोकं कोलॅबोरेशन आणि PR पॅकेजेस सेंड करत होते ॲड करायसाठी, स्टोरीजवर टाकायसाठी. तर मी म्हणेल ती पण माझी एक गोष्ट पूर्ण झाली आणि त्या फोटोमध्ये जे व्हिज्युअल आहे ते तसं ॲक्च्युली झालं. दुसरं आहे एक असं पिकनिक स्पॉट काइंड ऑफ किंवा ते असं पाणीपुरीसारखं चाट असं एकत्र ठेवलेलं आहे. तर तो फोटो मी कुठल्या इंटेन्शननी लावला होता की मला माझ्या फॅमिलीसोबत बसून खूप जास्त खाण्यापिण्याच्या गोष्टी करायला आवडतात. एकत्र घरात पाणीपुरी बनवणं असं असं बरंच काही काही. पण आत्ता मी तो फोटो बघितल्यावर मला असं वाटतंय की आम्ही एक पाणीपुरी चॅलेंज व्हिडिओ पण बनवला, जो मी या फोटोला रिलेट करू शकते. तर तो तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा आणि त्याच्यावर पण खूप छान रिस्पॉन्स आला आहे. तर फॅमिली टाईम भरपूर स्पेंड केला. आम्ही भरपूर व्हरायटीचं जेवण केलं आहे यावर्षी. खूप काही खाल्लं-पिल्लं आहे. भरपूर वेट गेन केलं आहे. तर असं सगळं आहे. नंतर आहे सूटकेसेसचा फोटो. जसं मी सांगितलं, मी 1 जानेवारीलाच नवीन सूटकेस घेतली होती. ज्याचा उपयोग आम्हाला नाही करता आला आमची ट्रिप कॅन्सल झाल्यामुळे. पण काही हरकत नाही, ह्यावर्षी होईल. नेक्स्ट आहे एक मुलगी बुक रीड करते आहे आणि मी ह्यावर्षी खरंच खूप छान छान बुक्स रीड केलेल्या आहेत. आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की खरंच मी खूप छान छान बुक्स रीड करू शकले. त्यापैकी 2 बेस्ट मी सांगेल आत्ता, फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट्स आणि सुधा मूर्ती ह्यांची 3000 स्टिचेस. ह्या 2 बुक्स इतक्या सुंदर आहेत आणि ह्या माझ्या फेवरेट आहेत. मी इतकं कनेक्ट करू शकले ह्यांना आणि बरंच काही. अजून पण 2-3 बुक्स आहेत जे ह्याच्यासोबत वाचल्या. पण ह्या 2 माझ्या टॉप मोस्ट फेवरेट होत्या आणि मी खरंच जसं जर मी कंपेअर केलं आधीच्या वर्षांची, तर कॉलेजनंतर मी सगळ्यात जास्त ह्यावर्षी रीडिंग केली आहे आणि विच इज बेस्ट. तर ह्याच्यामध्ये आणखी एक फोटो आहे नेक्स्ट. एक मुलगी उभं राहून बोलती आहे काहीतरी. ह्या विजन बोर्डमध्ये त्या गोष्टी दिसणार नाही ज्या मी आत्ता सांगते, पण मी त्या मुलीशी रिलेट करू शकते. ते म्हणजे कसं, की ह्यावर्षी एक अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक सोलो ट्रिप मी प्लॅन करून गेले नव्हते. ती एक सोलो ट्रिप अशी फिरायला जाण्यासाठी नव्हती. ती मला माझ्या ऑफिसकडनं मिळालेली अपॉर्च्युनिटी होती. तिथे मला त्यांनी हैदराबादला इन्व्हाइट केलं होतं. तिथे एक मीटिंग होती आणि डिस्कशन्स होते. तर मी पहिल्यांदा एरोप्लेनमध्ये बसले. एकटीने सगळी प्रोसेस केली. ही ॲक्च्युली माझ्यासाठी खूप मोठी अचीव्हमेंट आहे. कारण मी ह्याच्या आधी कधीच असं केलेलं नाही आहे. तर फ्लाईट बोर्ड करणं, एअरपोर्ट बघणं, तिथे जाऊन स्टे करणं, मध्यरात्री 3-4 वाजता स्वतः कॅब बुक करून हॉटेलपासनं एअरपोर्टपर्यंत जाणं, हैदराबाद एअरपोर्ट एक्सप्लोअर करणं, एकटीने खाण्यापिण्याची सोय करणं, तिथे गेल्यावरती मीटिंग अटेंड करणं, नवीन माणसांना भेटणं, कलिग्सबरोबर डिस्कशन करणं, अशा असंख्य गोष्टी मी 2 दिवसात केलेल्या आहेत हैदराबादला. तर त्या मुलीशी मी रिलेट करू शकते कारण माझा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला वर्क रिलेटेड आणि मे बी हा फोटोसुद्धा माझ्या लाईफमध्ये एकदा होऊन गेलेला आहे यावर्षी. तर वर्कवाईज पण माझं खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. नेक्स्ट होतं एक टॅटूचा फोटो होता. माझी खूप इच्छा होती की यावर्षी एक छोटासा टॅटू काढावा. पण ते कधी, जेव्हा मी तिकडे ट्रिपला जाणार होते, तर माझी इच्छा होती की जसं मी एक टॅटू काढलेला गोव्याला 2024मध्ये, तर माझी इच्छा होती की त्याची एक आठवण माझ्यासोबत. तर असं चाललं होतं की मी फर्स्ट फ्लाईट घेतल्यानंतर एक फ्लाईटचं टॅटू कुठेतरी असावं किंवा मी ट्रिपला गेल्यावरती तिथली एखादी आठवण घेऊन यावी. तर ते मला नाही जमलं आहे.
पण ह्यावर्षी करूया. बघूया. आणि एक आहे की तिथे छोटे मुलं बसलेत आणि आजूबाजूला मे बी एक NGO टाईप ऑफ एन्व्हायरमेंट आहे. तर माझी इच्छा होती की एखाद्या NGOमध्ये व्हिजिट करणं, व्हॉलंटिअर करणं हे मला करायचं होतं. पण ते जरा राहून गेलं. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या ऑब्व्हियसली राहिलेल्या आहेत व्हिजन बोर्डमध्ये. आणि एका कोपऱ्यात आणखी एक आहे, तिथे मेकअप प्रोडक्ट्स आहेत. ह्या वर्षीची माझी आणखी एक अचीवमेंट म्हणजे लहानपणीपासून मला मेकअप करायला अतिशय आवडतं. पण असं खूप छान मेकअप नाही करता येत. मी ह्यावर्षी बरेच व्हिडिओज बघितले, रिसर्च केलं, मेकअप प्रोडक्ट्स विकत घेतले आणि मी बऱ्यापैकी बरा मेकअप करायला लागली आहे. ह्याचं कन्फर्मेशन मला वर्ष संपता जेव्हा माझ्या 2 दादांचे लग्न होते कझन्सचे, जेव्हा मी तिथे जाऊन छान आवरून बसत होते ना, तर मला ॲक्च्युली खूप लोकं कॉम्प्लिमेंट करत होते. आणि कसं असतं की आजूबाजूच्या काकू, छोट्या-छोट्या मुली जेव्हा कॉम्प्लिमेंट करतात तेव्हा पण असं वाटतं की हां, ठीक आहे, म्हणजे त्यांना आवडलं असेल, पण एवढं काही खास झालं नसेल. पण बेस्ट कॉम्प्लिमेंट ती असते जेव्हा कॅमेरामॅन तुम्हाला म्हणतो ॲक्च्युली ती कॉम्प्लिमेंट जेन्युइन आहे आणि मेकअप थोडा जमायला लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण समोरनं खूप लोकांनी मला कॉम्प्लिमेंट केले आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला कॉन्फिडन्स आला की येस, चांगलं जमतं आहे. तर असं सगळं आहे. आय थिंक मी बऱ्यापैकी सगळे फोटोज कव्हर केलेत फ्रॉम 2025 व्हिजन बोर्ड. तिथे एक मी स्विमिंग पूलचा वगैरे पण फोटो लावला होता. माझी इच्छा होती की मी थोडंसं असं एक्सपर्ट लेवलचं स्विमिंग शिकावं. मला बेसिक येतं. तर मी म्हणेल 1, 2, 3, 4 हां, मे बी 4 ते 5 गोष्टी राहून गेल्यात. पण मला नाही वाटत की त्या एवढ्या अशा मनाला लावून घेण्यासारख्या आहेत. आणखी एक फोटो राहिला आहे, जिथे मी असं पैशाचा बंडल आहे असं हातामध्ये. तर मी असं म्हणेल मी मनी मॅनिफेस्ट अशा पद्धतीने केलं लास्ट इयर, की मी जॉब स्विच केला. हे सगळ्यात मोठा चेंज होता आणि तो जॉब स्विच करून मी बऱ्याच गोष्टी शिकले. अगेन मला खूप चांगली हैदराबादची अपॉर्च्युनिटी आली. आता तिथून मी पुन्हा एकदा जॉब स्विच केला आणि माझा लास्ट डे होता वर्किंगचा 31 डिसेंबर 2025 आणि त्याच वीकमध्ये लास्ट वीक ऑफ डिसेंबरमध्येच मला एक ऑफर लेटर आलं आणि मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन केलेलं आहे. आता तिथे आहे जॉईनिंग, आत्ता थोडा ब्रेक चालू आहे. तर ती एक खूप मोठी अचीवमेंट होती मनी वाईजसुद्धा. मॅनिफेस्टेशन वर्क्स 2025नी मला खूप मॅनिफेस्टेशनमध्ये हेल्प केली आहे. कारण दिवाळीच्या जस्ट आधी मी एक रील टाकली होती की माझे 1000 फॉलोअर्स झाले पाहिजे आणि लिटरली मी सांगते 15 ते 20 दिवसात माझे 1000 क्रॉस झाले होते. तर मी खूप मॅनिफेस्टेशनवरती बिलीव्ह करायला लागले 2025मध्ये आणि ज्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या तर त्याच्या बदले मला खूप एक्स्ट्रा गोष्टीज मिळालेल्या आहेत. मी माइंडसेट माझा खूप पॉझिटिव्ह झाला आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. तर मी म्हणेल बराचसा विजन बोर्ड कवर झाला आहे माझा 2025चा. आणि आता आपण बोलूया आपल्या ह्या वर्षीच्या विजन बोर्डकडे. चलो. ओके, तर मी ह्या वर्षीचा विजन बोर्ड एकदम क्लीन आणि असा खूप मिनिमल ठेवला आहे. कारण आधीच्या विजन बोर्डमध्ये मला वाटलं मी खूप ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवले आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी मग असं होतं की हे नाही झालं, ते नाही झालं, उगाच निराश व्हायला होतं. तर निराशापेक्षा आधीच्या विजन बोर्डमध्ये मला बघून आहे ना खूप गोंधळ उडाल्यासारखं वाटायचा. तर एक एक फोटो असा मला सिम्पल लांब की मी एक रोज उठून बघू शकते. इतका सॉर्टेड विजन बोर्ड पाहिजे होता. कारण मी त्या फोनचा वॉलपेपर ठेवते आणि त्या विजन बोर्डचं असं व्हायचं की खूप मला डोळ्याला असं गर्दी वाटायची बघायला. तर खूप मिनिमल असा विजन बोर्ड ठेवला आहे. एक सिम्पल सॉर्टेड पिक्चर्स लांब ठेवलेत. बिलकुल ओव्हरलॅप वगैरे नाही केलं आहे. आणि मी ॲक्च्युली असा फिजिकल विजन बोर्ड कुठे रूममध्ये लावत नाही. कारण माझ्या रूममध्ये चारही बाजूनी कपाटं आहेत आणि मोकळी जागा अशी फार कमी आहे. तर जी आहे ती पण मला भरवून नाही टाकायची उगाच गर्दी करून. तर चला चालू करूया. मी काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते. तर मी ना 2024पासनं माझ्या विजन बोर्डमध्ये एक फोटो आहे, तो म्हणजे उज्जैनचा. मी 2024चे पण आत्ता मगाशी Pinterestमध्ये पिन केलेले फोटोज बघत होते, त्याच्यामध्ये पण तो होता आणि जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये पण हा होता, तो मी मगाशी बघितले असेल. आणि ह्यावर्षी पण मी उज्जैनचा फोटो टाकला आहे. कारण 2-3 वर्ष झाली माझी इच्छा आहे तिकडे जाण्याची, जी पूर्ण होतच नाही आहे. मला तिथे जायला मिळतच नाही आहे. कितीही ट्राय केलं तरी गोष्टी कॅन्सल होत आहेत, काहीतरी होतं आहे. म्हणून मी हा फोटो सगळ्यात आधी ठेवला. सुरुवातच तिकडनं केली आहे की मला इथे जायचं म्हणजे जायचंच आहे ह्यावर्षी, काहीही होऊ दे. नेक्स्ट आहे एक
प्लेनचा फोटो आहे विंडोवरनं बाहेर बघताना, कारण हा मी व्ह्यू फॉर्च्युनेटली 2025मध्ये अनुभवला आहे. आणि मला खूप आवडेल की ह्या वर्षी पण मला एरोप्लेननी ट्रॅव्हल करायला मिळालं तर खूप बरं वाटेल. कारण सिरियसली ती फीलिंग खूप वेगळी होती. फ्लाईटवर चढताना जे असं हळूहळू फील होतं, खिडकीतून बाहेर बघायला जी मजा येते, तो अनुभवच वेगळा होता. आणि मला माहिती नाही कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, मी एरोप्लेननी कुठे जाणार आहे, पण मला पुन्हा एकदा बसायचं आहे एरोप्लेनमध्ये ह्या वर्षीसुद्धा. नेक्स्ट आहे एक असा टेबलवरती असा कॉन्फरन्स रूम काइंड ऑफ आहे. तर करिअर वाईज मी खूप असं पॉझिटिव्ह अप्रोच आहे माझा ह्या वर्षीचा, बिकॉज माझा नवीन जॉब चालू होत आहे. तर मी खूप पॉझिटिव्हली ह्या गोष्टीकडे बघते आहे. मला खूप जास्त ग्रो करायचं आहे, मला लोकांशी कम्युनिकेट करायचं आहे, मला थोडंसं हायर पोझिशन्सला मी टार्गेट करते आहे की मला मॅनेजर, टीम लीड असं काहीतरी मला प्रमोशन हवं आहे, मला त्या पोझिशनपर्यंत जाण्याची इच्छा आहे. नेक्स्ट आहे 100K लिहिलं आहे एका केकवरती आणि एक प्ले बटन आहे यूट्यूबचं. तर तुम्ही जर मला खूप आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी जवळजवळ 2023पासून यूट्यूबचं व्हिडिओज बनवते आहे. तर ऑब्व्हियसली कन्सिस्टंट नाही जमत मला. माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. मला माहिती नाही 2026मध्ये मी असं काय काय अजून हे जे बघते हे करणार आहे की नाही, पण नक्कीच मी हा आयफोनचा स्टोरेज इश्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे. खूप इरिटेटिंग आणि फ्रस्ट्रेटिंग इश्यू आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, गेटिंग बॅक. तर मी एक केक लिहिला आहे, त्याच्यावरती 100K हार्ट शेपचा केक आहे आणि एक प्ले बटन आहे. तर मी जसं म्हणत होते की तुम्ही जर आधीपासून बघत असाल तर 2023पासून मी हे व्हिडिओज बनवते आणि मी खूप ट्राय करते की हे ग्रो होईल, कसं होईल मला माहिती नाही. पण जसं की मी आत्ता इंस्टाग्रामची ग्रोथ बघते आहे, तर मी खूप पॉझिटिव्हली कॉन्टेंट क्रिएशनकडे बघायला लागली आहे आणि मला खूप इच्छा आहे की हे यूट्यूब पण ह्या वर्षात बरंच ग्रो व्हावं. तर येस, मी खूप पॉझिटिव्हली ह्याच्याकडे बघते आणि आय विश 100K, जसं मम्मी लहानपणी म्हणायची की 95चं टार्गेट ठेवलं तर तुला 85 पडतील. तर 100Kचं टार्गेट ठेवते, तेव्हा कुठेतरी जाऊन 10K होतील असं मी म्हणेल. पण 100K झाले तर काय माहिती, जर देवाची इच्छा असेल खूप सारं द्यायचं तर भरपूर मिळेल आपल्याला. नेक्स्ट आहे रीडिंग लायब्ररीसारखं. तर मी जसं गेल्या वर्षी खूप जास्त वाचलं तसं मला ह्या वर्षीसुद्धा आणखी, जर मी गेल्या वर्षी 5-1 बुक्स 4-5 बुक्स वाचले असतील तर ह्यावर्षी मला त्याचं डबल करायचं आहे. आणि माझा विचार चालला आहे की लायब्ररी वगैरे लावावी. नाही जमलं, ऑफिस जसं चालू होणार आहे तर मे बी मी घरी आणून एक बुक अशी वाचेल. पण माझी इच्छा आहे यावर्षी खूप जास्त वाचावं. नेक्स्ट आहे बीचजवळ एक छानपैकी सनसेट बघताना एक मुलगी आहे. तर ह्याचा अर्थ असा की मला ॲक्च्युली बीचेस खूप जास्त आवडतात, खूप जास्त प्रमाणात आवडतात. तुम्ही आमचे गोव्याचे व्लॉग्स बघितले असतील तर ते सुद्धा नक्की बघा. मी गोवा, कोकण मला खूप जास्त प्रमाणात आवडतं. पाण्याची ठिकाणं, वॉटर पार्क खूप जास्त. तर येस, मला ह्यावर्षी पुन्हा एखाद्या बीचवाल्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे. कारण कोकणात जाऊन पण बरेच वर्ष झाली. गोव्याच्या ट्रिपला आता वर्षभरापेक्षा जास्त झालं, आम्ही 2024मध्ये गेलो होतो. तर मला बीचवाल्या ठिकाणी पुन्हा एकदा ट्रॅव्हल करायचं आहे, छानसं सनसेट बघायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट, जो आता नेक्स्ट फोटो आहे कारमध्ये ड्राईव्ह करतानाचा. तर हा सुद्धा फोटो आहे ना, मी 2024पासून कंटिन्युअसली टाकत आली आहे माझ्या विजन बोर्डमध्ये, की बाबा मला एक शांतपणे कॉन्फिडेंटली एकटीला ड्राईव्ह करायचं आहे. ड्रायव्हिंग मला बेसिक येते, पण माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे आणि मला सतत मम्मीसोबत लागते किंवा असं मी एकटी नाही जाऊ शकत. तर मला एकटीने ड्राईव्ह करायचं आहे छान पद्धतीने आणि जमलं तर स्वतःची कारही घ्यायची आहे. तर अशा हिशोबाने मी तो फोटो दरवर्षी टाकत आली आहे. गेल्या वर्षी माझा रिमोट जॉब असल्यामुळे मी खूप जास्त ड्राईव्ह नाही करू शकले. पण येस, मी डेफिनेटली ट्राय करेल ह्यावर्षी हे करण्याचं. माझ्या लॅपटॉपची बॅटरी लो झाली, 1 मिनिट. ओके. त्याच्यानंतर कारमध्ये असे सगळे हात आहेत पोज वगैरे देताना. तर आम्ही सगळे एन्जॉय करतो कारमधनं कुठेही ट्रॅव्हल करायला. आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते. तर त्या फोटोचा मीनिंग असाच आहे की फॅमिली टाईम, एन्जॉय, एकत्र ट्रॅव्हल करणं असं सगळं. आणि त्या हिशोबाने मी तो फोटो तिथे ठेवला आहे. नेक्स्ट आहे गुड फूड. ते पण जे आहे ते घरातलं जेवण आहे, हेल्दी जेवण आहे. मी 2025मध्ये सगळ्यात जास्त अंडर एस्टिमेट केलं आहे ते म्हणजे स्वतःची हेल्थ. आणि मी बिलकुल लक्ष नाही दिलं आहे. मी कधीही झोपली आहे, कधीही उठली आहे, काहीही खाल्लं आहे आणि ते इतकं अफेक्ट होतं आहे माझ्या हेअरफॉलवरती. मी लिटरली टकली व्हायला लागली आता सगळीकडं. तर ते खूप इरिटेट होतं आहे आणि ते खूप अफेक्ट होतं आहे. माझं मध्येच वेट गेन होत होतं, मध्येच एकदम वेट लॉस होत होतं. तर मला ह्यावर्षी खूप जास्त स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, चांगल्या गोष्टी खायच्या आहेत, असं बरंच काही प्लॅन केलं आहे. नेक्स्ट आहे योगा.
मेडिटेशन हे सगळं चालू करायचं आहे. पुन्हा तेच झालं की मी खूप इग्नोर केलं आहे गेल्या वर्षी स्वतःच्या हेल्थला. ह्यावर्षी मला लक्ष द्यायचं आहे. थोडंसं मेंटली पण डिस्टर्ब व्हायला होतं जेव्हा आपण चांगल्या गोष्टी खात नाही, चांगलं रुटीन ठेवत नाही हे सगळं. तर ते सुद्धा जसं वर्ष संपत आलं तसं तशा गोष्टी खूप त्रास व्हायला लागल्या होत्या आणि विच इज नॉट अ गुड थिंग. मला कधीच चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत नाही फॉर्च्युनेटली, पण ते सुद्धा व्हायला लागलं वर्ष संपता संपता की मला छोटे छोटे फोडं येतात कुठे कुठे. तर हीट खूप जास्त वाढते बॉडीमधली आणि हे सगळं स्लीप सायकल बिघडल्यामुळे, काही पण ओव्हर इटिंग केल्यामुळे, जास्त जंक खाल्ल्यामुळे. तर मला ह्या माइंडफुली गोष्टी लक्ष द्यायच्यात. नेक्स्ट फोटो आहे तो जगन्नाथपुरीचा. तर ह्या वर्षी मी 2 गोष्टी नक्की करणार आहे, उज्जैन आणि जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीला मला पण बऱ्याच दिवसांपासून, वर्षांपासून जायचं आहे आणि मम्मीलाही जायचं आहे. तर मग विचार केला की ह्यावर्षी का नाही. म्हणून मग मी ठरवलं की ह्यावर्षी काही झालं ना तर उज्जैन तर ऑब्व्हियसली करायचं आहे, कारण 3 वर्ष मॅनिफेस्ट करते पण देवाला इच्छाच नाही आहे का मी तिथे यावं. म्हटलं अशी कशी इच्छा नाही, आता मी देवाकडे जाणारच, तिथे पाया पडूनच राहणार. तर उज्जैन तर मी जाणार आणि जगन्नाथपुरी पण मी जाणारच. ठीक आहे, हे आपण मॅनिफेस्ट करूया. 2026च्या आत मी हे 2 ठिकाणं करणारच. आणि नेक्स्ट आहे 10K अगेन अ केक. तर मी बोललं ना मगाशी की कुठेतरी 95%ची अपेक्षा ठेवून आपण 80sवर येतो. तसं मी 100K आणि 10K दोन्ही लिहिलं आहे, कारण आपण 2 ठिकाणी आहोत ना, Instagram आणि यूट्यूब. तर कुठेतरी 100K, कुठेतरी 10K, असं काहीतरी करून आपल्याला तिथे आलंच पाहिजे. 10K अबाव गेलंच पाहिजे काहीही करून या इयर एंडच्या आत. ते मोटिवेशन आणि ते सेलिब्रेशनचा एक पिक्चर मी तिथे लावलं आहे. नेक्स्ट फोटो आहे ट्रेनमधला ट्रॅव्हल करतानाचा. मला रेल्वेने प्रवास करायला अतिशय आवडतो. मगाशी मी एरोप्लेनबद्दल सांगितलं, तर तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता एरोप्लेनमधनं ट्रॅव्हल करायचा लास्ट इयरचा. पण जास्त ट्रॅव्हल मी रेल्वेने केलं आहे. जास्त म्हणजे काय, रेल्वेनेच कायम ट्रॅव्हल केलं आहे आम्ही कुठेही जाताना. एरोप्लेन तर मी त्यावेळेस बसले होते. आणि रेल्वेने प्रवास करायला मला खूप आवडतं. म्हणजे रेल्वेमध्ये झोपणं, तिथे जेवण करणं, ते सगळं वातावरण, उठून आतमध्ये फिरणं, मला रेल्वेज खूप जास्त आवडतात. तर जसं की मी ते 2 ठिकाणं तुम्हाला सांगितले आहेत, उज्जैन आणि इकडे जगन्नाथपुरी. तर ऑब्व्हियसली आम्ही तिथे रेल्वेनेच जाणार आणि मला रेल्वेने फिरायचं आहे भरपूर. ह्याच 2 ठिकाणी नाही तर आणखी भरपूर फिरायचं आहे. म्हणून मी तिथे रेल्वे टाकून दिली आहे की बाबा हा फोटो मला जिथे घेऊन जाईल तिथे मी रेल्वेने फिरेल यावर्षी. तर भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे इन शॉर्ट. नेक्स्ट अगेन आहे एक ऑफिस डेस्क. माझा गेल्या वर्षी एक रिमोट जॉब होता आणि मी घरी एवढी फ्रस्ट्रेट झालेले, खूप जास्त की त्याला लिमिट नाही. पण असं झालं आहे की मला आता त्या ऑफिसची, त्या जागेची, त्या डेस्कची एवढी व्हॅल्यू कळली आहे. कारण मी जवळजवळ 2-2.5 वर्ष, ऑलमोस्ट 3 वर्ष मी रेग्युलरली वर्क फ्रॉम ऑफिस केलेलं आहे. आणि मी एवढ्या गोष्टी मिस करते ना, ऑफिसला जाणं, रोजपैकी छानसं आवरून ऑफिसला जाणं, तिथे पार्टी असतात, मग लोकांना नवीन लोकं भेटतात, त्यांच्याबरोबर लंच करणं, 4 वाजता हळूच चहा घ्यायला जाणं, अशा ज्या गोष्टी असतात ना, ह्या खूप जास्त मिस करते आहे मी. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी केल्यामुळे ना कुठेतरी आपण ग्रो होतो ॲज अ पर्सन, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत खूप कमी झाल्या लास्ट इयर. तर म्हणून मला एक छान सुंदरसा डेस्क हवा आहे विंडोजवळ, जिथे मी खूप जास्त काम करणार आहे ह्यावर्षी मी खूप काम करणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्यासाठी. नेक्स्ट इज कॉन्टेंट क्रिएशन. तर ऑब्व्हियसली 2025मध्ये माझं एकदम असं, मला असं वाटलं की मी एकदम हायेस्ट पीकला वगैरे पोहोचले की काय गेल्या 2 वर्षांनंतर. जे काही कोलॅबोरेशन्स आणि जे काही अटेन्शन मला मिळायला लागलं, खूप जास्त ग्रेटफुल आहे मी त्या गोष्टीसाठी. आणि मला ही गोष्ट करत राहायची आहे, हे मला गेल्या वर्षी नक्की कळालेलं आहे. तर त्याचंच एक मोटिवेशन म्हणून एक कॉन्टेंट क्रिएशनचा फोटो तिथे लावला. एक छोटासा कॅमेरा आहे, एक फोन आहे, मला एक छानसं सेटअप क्रिएट करायचं आहे, ह्यातून इन्कम सोर्स चालू करायचे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत. म्हणून मी तिथे ते कॉन्टेंट क्रिएशनचा सेटअप लावलेला आहे. आणि दॅट्स इट. 2026चा विजन बोर्ड हा इतकाच आहे. आणि इतकंच नाही म्हणणार, तो पण भरपूर आहे. पण मी खूप जास्त गर्दी नाही केली ह्यावेळेस गेल्या वेळेससारखी. मला असं खूप कॉन्फिडन्स वाटतो की ह्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षीसुद्धा मी असेच म्हणले होते, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही हरकत नाही. पण खूप पॉझिटिव्हली आपण हे वर्ष चालू करूया. आणि मी कधीच ह्याच्या आधी विजन बोर्ड ओव्हर शेअर नव्हता केला. मी ह्याच कारणामुळे मी कुठे लावायचे नाही. पण गेल्या वर्षी मी एक गोष्ट शिकले की मी बोलून ज्या गोष्टी अशी सोडून देते ना, विसरून जाते. जसं की असं झालं की
मी असंच बोलले होते जेव्हा मला हा जॉब लागला होता रिमोटवाला, की मला बोलवलं पाहिजे आता लोकांनी, पण काय माहिती बोलवतील की नाही. हैदराबादला मस्त फ्लाईटनी वगैरे जाईल. असं बोलून मी सोडून दिलं आणि मी कंप्लीट विसरून गेले. 2-3 महिन्यांनी रँडम मला अपॉर्च्युनिटी आली. त्यांनी बोलवलं. मी ॲक्च्युली जाऊन पण आले. सेकंड थिंग माझ्याबरोबर अशी झाली की मला हे कंटेंट क्रिएशनचं मी एक रील बनवली. ट्रायल रील टाकून दिली Instagramवरती, की यार दिवाळीपर्यंत तरी 1000 करून टाका. कारण मी आता 2 वर्ष झाले 200 का 300 काहीतरी होते त्यावेळेस एवढ्यावरतीच अडकले. आणि अनएक्सपेक्टेडली दिवाळीच्या त्याच वीकमध्ये 1500 क्रॉस झाले होते. आणि खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या, की मी जस्ट बोलली आणि सोडून दिलं. सो मी विचार केला, की माझा आधी असं माइंडसेट होतं, की खूप जास्त बोलायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे वगैरे. पण माझ्या बाबतीत गेल्या वर्षी उलटं झालं, की मी बोलून गोष्टी ज्या सोडून स्वतः विसरून गेले ना, आपापलं काम करत राहिले ना, त्या गोष्टी ऑटोमॅटिकली झाल्या आहेत माझ्या बाबतीत. म्हणून मग विचार केला, की व्हिजन बोर्ड बनवायची प्रोसेस पण शेअर करूया. काय माहिती या 15च्या 15 गोष्टी यावर्षी पूर्ण झाल्या तर. आणि सगळे म्हणत आहेत की दिस इज गोइंग टू बी माय इयर आणि तसं मी म्हणेल दिस इज गोइंग टू बी माय इयर. आणि तुम्ही अजून तुमचा विजन बोर्ड बनवला नसेल तर नक्की बनवा. 8 दिवस ऑलरेडी झालेत, काही फरक पडत नाही. मिड जानेवारी एंड ऑफ जानेवारी भरपूर टाईम घ्या आणि विजन बोर्ड बनवा. कारण 1 महिना जाऊ दे, उरलेले 11 महिन्यात आपल्या हातात खूप काही बदलू शकतं. तर दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी खूप 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 थँक्यू. बाकी व्हिडिओजसुद्धा नक्की बघा, मी त्यांचे लिंक्स इथे टाकते. आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग. बाय बाय.